लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर शक्यता आहे की तुमचं नाव अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलं असावं। मी तुम्हाला सांगणार आहे अपात्र का केलं जातं आणि त्याच्यावर उपाय काय आहे, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अपात्र ठरवण्याचे 3 कारण आहेत। सगळ्यात पहिलं कारण आहे तुम्ही तुमची ई-केवायसी करताना चूक केलेली आहे, त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही आणि तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। जर तुम्ही ई-केवायसी करताना चूक केलेली असेल, होय नाही याच्यामध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी त्याची ई-केवायसी चुकलेली आहे, हे एक मुख्य कारण असू शकतं लाडक्या बहिणींनो। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ बंद होण्याचं दुसरं कारण म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि पडताळणीमध्ये सरकारला समजलं असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो। तसं सरकारला आढळल्यामुळे तुमचा लाभ बंद केला असावा। आणि लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ बंद होण्याचं तिसरं कारण आहे तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक नसणे। ज्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, त्या लाडक्या बहिणीचं आधार सीडिंग ऍक्टिव्हेट नाही, त्या लाडक्या बहिणीची डीबीटी ऍक्टिव्हेट नाही, अशा लाडक्या बहिणीचा लाभ सरकारकडे वापिस जातो। म्हणून लाडक्या बहिणींनो, डीबीटी तुमची ऍक्टिव्हेट आहे का हे अगोदर चेक करून घ्या। म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असलं पाहिजे तरच तुम्हाला ते पैसे मिळतात, नाहीतर ते पैसे सरकारकडे वापिस जातात। तुम्हाला सरकार कसे पैसे पाठवतं? डीबीटीच्या माध्यमातून पाठवतं, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। जर तुम्हाला इथून पुढे लाभ हवा असेल तर तुम्हाला आधार सीडिंग ऍक्टिव्हेट करून घ्यावं लागेल। ज्या लाडक्या बहिणीच्या खात्याला आधार लिंक नाही, आधार सीडिंग नाही, त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर बँकेत जाऊन त्यांचा आधार लिंक करून घ्यायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर तुमचा लाभ का बंद झालेला आहे हे तपासायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे। तिथं गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर यापूर्वी भरलेले अर्ज याच्यामध्ये जायचं आहे, म्हणजेच अप्लाइड ऍप्लिकेशन मध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुमच्या समोर अप्रुव्हल किंवा रिजेक्ट असे दिसते। जर अप्रुव्हल असेल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार आहे आणि रिजेक्ट असेल तर तुम्हाला कुण्या कारणाने रिजेक्ट केलंय हे तपासावं लागेल। मग ते तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या रिमार्क मध्ये जायचं आहे आणि तिथं रिझन बघायचं आहे की तुमचा कोणत्या कारणाने तुमचा लाभ बंद झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी रिमार्क मध्ये रिझन सांगितलेलं आहे, तुम्ही ते जाऊन तपासू शकता लाडक्या बहिणींनो। जर लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी चुकल्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलेला असेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारकडे मागणी करत आहे लाडक्या बहिणींनो, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारकडे मागणी करत आहे। ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे अशा लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी सरकारने संधी दिली पाहिजे आणि ई-केवायसीचं पोर्टल पुन्हा एकदा चालू करून ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे, अशा लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची सरकारने संधी दिली पाहिजे। मी सरकारकडे ठामपणे मागणी करत आहे, ज्या लाडक्या बहिणीचा ई-केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झाला आहे अशा लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी सरकारने संधी दिली पाहिजे। मी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये आणि मी सगळ्यात अगोदर हा मुद्दा मांडलेला आहे लाडक्या बहिणींनो, त्यानंतर दुसऱ्या चॅनलवाल्यांनी पण हा मुद्दा मांडलेला आहे लाडक्या बहिणींनो। सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनलवरती हा मुद्दा मांडलेला आहे, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता लाडक्या बहिणींनो। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, म्हणजे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे लाडक्या बहिणींनो। सरकारपर्यंत पोहोचल्यानंतरच तुमची मागणी पूर्ण होणार आहे लाडक्या बहिणींनो। जर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी चुकल्यामुळे तुमचा अर्ज अपात्र झाला असेल तर घाबरायचं कारण नाही, कारण मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करणार आहे। सरकारला विनंती करणार आहे की ई-केवायसी लवकरात लवकर चालू करून ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी मध्ये चूक झालेली आहे अशा लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा एक संधी सरकारने दिली पाहिजे। लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबू। चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा।
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.